हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। मनसैनिकांनी आज शासन निर्णयाची होळी केलेली आहे। मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेनं बॅनरबाजी देखील केलेली आहे। हिंदी सक्ती विरोधात आता मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। ही दोन दृश्य आपण पाहतोय। शासन निर्णयाची मनसैनिकांनी होळी केलेली आहे, तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर मनसेनं बॅनरबाजी देखील केलेली आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये शासन निर्णयाची मनसैनिकांनी होळी केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईमध्ये हिंदी सक्ती संदर्भातील शासन निर्णयाची मनसैनिकांनी होळी केलेली आहे। त्याचबरोबर तिकडे पुण्यात देखील मनसैनिकांनी आंदोलन केलेलं होतं। हिंदी सक्ती विरोधात मनसेनं शासन निर्णयाची होळी केलेली आहे। तर सकाळी दादरमध्ये शिवाजी पार्कवरती दोन बॅनर देखील मनसैनिकांनी झळकवलेले होते आणि सरकारचा यामधून निषेध मनसैनिकांकडून करण्यात आलेला आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे। तर सगळ्या विरोध तो जीआरला होता आणि आज जीआरच तुम्ही जाळलेला आहे। खऱ्या अर्थानं जीआर जाळण्याचं मेन प्रकरण होतं। इकडे तुम्ही आलात, बैठक होती, पण तुम्ही जीआर जाळून तुमचा विरोध जो आहे तो दर्शवला का? ना आता नेत्यांची आणि सरचिटणीस लोकांची मीटिंग होती, आज सन्मान्य राजसाहेबांबरोबर बैठक होती। जो काल आदेश काढलेला आहे, जो जीआर काढलेला, परिपत्रक काढलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आज एक सुरुवात आम्ही आता केलेली आहे। मला वाटते ते सेना भवनजवळ आम्ही आज राम गणेश गडकरी चौक इथे आम्ही ते परिपत्रक जाळलं। ही सुरुवात आहे। सरकारला जाग यावी, सरकारला कळून दे की बाबा हे आपण करतो आहोत, हा मनमानी कारभार आहे, हे चुकीचं करतोय, हे कळावं, याकरता आम्ही सुरुवात केलेली आहे। आता याच्यानंतर उग्र आंदोलन होणार आहे। पण एकंदर आपण पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आज तुम्ही तो विरोध दर्शवलाय, मात्र राष्ट्रभाषा असं काही लोक म्हणतायत, त्याकडे कसं काय बघतो तुम्ही? अतिशय चुकीची माहिती आहे। महाराष्ट्र देशामध्ये ज्या कोणत्या भाषा आहेत त्याच्याच पैकी एक हिंदी भाषा आहे। तिचा आदर करण्याचा भाग वेगळा आहे, परंतु जर का आमची मराठीची गळचेपी करून तुम्ही आमच्यावर लादायचा प्रयत्न कराल तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कदापि सहन केलं जाणार नाही। पण एकंदर पाहिलं गेलं जीआर तुम्ही जाळलेला आहे, कुठे ना कुठे पहिलीपासूनची भाषा अनिवार्य केली जावी ह्याचा विरोध तुम्ही आज केला, त्याबद्दल काय? 100% आज आम्ही जीआर जाळून विरोध केलेला आहे। आता जीआर जळतायत, याच्या भविष्यामध्ये काही इतर गोष्टी जळू नये याची खातरजमा सरकारने करावी। आंदोलन उग्र होण्याच्या आधीच हा विषय रद्द करावा आणि मराठी जनांची मराठीची भावना आहे ती भावनेचा त्यांनी सन्मान करावी, आम्हाला विनंती आहे। अजित पवार देखील असतील, त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्यांना भाषा शिकाय त्यांना शिकू दे, याकडे तुम्ही कसं काय बघता? अहो शिकू द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, परंतु आम्हाला सक्ती का करताय तुम्ही? इतर राज्यामध्ये मराठी भाषा शिकावी म्हणून सक्ती करणार आहात का? पेशवाईच्या काळापासून मराठा राज्य अख्ख्या देशभरामध्ये होतं, तेव्हा काय तुम्ही आता बोलणार आहात का की तेव्हाची मराठी भाषा होती तर आता तिची सक्ती करा? हा कुठून प्रकार येतोय? आमची भाषा आजपर्यंत आम्हाला कुठल्याही आमच्या राहण्यामध्ये, शिक्षणामध्ये कुठेही भाषेची अडचण आलेली नाहीये। आम्ही सगळं शिक्षण आमच्या भाषेतून घेतलेलं आहे। आमचा उदरनिर्वाह या भाषेवरती डिपेंडेंट आहे, त्यामुळे काही गरज नाही या भाषेच्या सक्तीची, म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। मुंबई